लाडक्या बहीण योजनेसाठी आत्ताची मोठे अपडेट. दिवाळीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना, सर्वच लाडक्या बहिणींना 6,000 रुपयाचा बोनस मिळणार आहे. तो बोनस कसा तुम्हाला घ्यायचा आहे त्यात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्ही जर स्किप केला तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही, ही योजना व्यवस्थित समजणार नाही. तर लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल किंवा अपात्र असाल तर यासाठी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या. आता प्रश्न येतो, दिवाळी बोनस नेमका कोणाला मिळणार? सर्वात पहिले तुम्ही या योजनेचा नियमित लाभार्थी असणं आवश्यक आहे. परंतु जे नसतील लाभार्थी त्यांच्यासाठी काय पर्याय तो पण मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. म्हणजेच तुम्हाला मागील महिन्याचे पैसे मिळालेले असले पाहिजे. दुसरी अट, 23 ते 60 वर्षादरम्यान तुमचं वय असलं पाहिजे, ही महत्त्वाची अट आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची अट, तुमचं कुटुंब आयकर भरणारं नसावं आणि तुमच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असावं. निष्कर्ष हाच आहे की जर तुम्हाला दर महिन्याची नियमित रक्कम मिळत असेल तर तुम्ही दिवाळी बोनससाठी 100% पात्र आहेत. तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहे येणाऱ्या 48 तासामध्ये. येणाऱ्या 48 तासामध्ये सर्वांना स्टेप बाय स्टेप 6,000 रुपये येत आहेत. 12-12-12 अशा प्रकारचे 12-12 जिल्ह्यांचं विभाजन करून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये, दुसऱ्या टप्प्यांमध्ये पुढील 12 जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या टप्प्यात पुढील 12 जिल्ह्यांमध्ये, अशा प्रकारचं 36 जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी या रकमेचं विभाजन करण्यात येणार आहे. आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ, ज्यामुळे तुमचा बोनस 48 तासात तुमच्या खात्यात जमा होणार आहे, किंवा जर तुम्ही काही स्टेप स्किप केल्या तर तो अडकू शकतो. तो मुद्दा म्हणजे EKYC आणि DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सरकारने स्पष्ट निर्देश आता दिलेत की ज्या लाभार्थ्यांचं EKYC झालेलं नाही त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा थेट लाभ मिळणार नाही. EKYC म्हणजेच तुमच्या आधार कार्डची माहिती बँकेच्या नोंदींशी जुळवणे. EKYC काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, एकदम सोपी आहे. तुम्ही ते जवळच्या सेवा केंद्रामध्ये, जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन ती पूर्ण करू शकता. EKYC सोबत तुमचा बँक खातं क्रमांक DBT साठी सक्रिय असणं आवश्यक आहे. याचा अर्थ सरकारी रक्कम थेट तुमच्या आधार कार्ड ज्या तुमच्या बँकेला लिंक असेल ना, त्याच खात्यात ते जमा होईल. जर तुमचे अनेक बँक खाती असतील आणि कोणत्याही एका खात्यात DBT सक्रिय नसेल तर लगेच तुमच्या बँक शाखेत जा आणि माझे खाते DBT आधार लिंक करून सक्रिय करा असे सांगा त्यांना. हे प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे. याच प्रोसेसमुळे तुमचे पैसे अडकू शकतात. ही प्रोसेस तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, कारण येणाऱ्या पुढील 48 तासामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये ऑक्टोबर आणि सप्टेंबरचे 3,000, ऑक्टोबरचे 3,000 अशा प्रकारचा बोनस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता तपासणीची सोपी पद्धत. तुम्हाला हे सर्व तपासायचं कसं? खूप सोपा मार्ग आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवर योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा आधार क्रमांक टाका, नोंदणी क्रमांक टाका आणि तुमचं पेमेंट स्टेटस तपासा. जिथे तुम्हाला आधार DBT स्टेटस सक्रिय असे दिसले पाहिजे त्या ठिकाणी जर पेंडिंग असेल किंवा इनॅक्टिव्ह दिसत असेल तर पुढील 48 तासात हे काम पूर्ण करून घ्या, नाहीतर दिवाळीचा बोनस तुम्हाला मिळणार नाही. तर त्याचा थेट अर्थ असा असेल की तुमच्या कागदपत्रामध्ये काहीतरी कमतरता आहे. तर ती कमतरता भासू नये म्हणून तुम्ही लवकरात लवकर EKYC आणि डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट हे दोन्ही तुमच्या याच्यामध्ये हे करून घ्या, ॲक्टिवेट करून घ्या. म्हणजे तुम्हाला जो हे आहे 6,000 रुपयाचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे. 12 जिल्ह्यांमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये. आता 12 जिल्ह्यांमध्ये, त्यानंतर पुढील टप्प्यामध्ये पुढील 12 जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर पुढील 12 जिल्ह्यामध्ये, अशा प्रकारचा हा हे होणार आहे. सर्वात जास्त चर्चा आहे की बोनसच्या रकमेची. किती रुपये तुम्हाला बोनस मिळणार आहे? बघा, अधिकृतपणे सरकारने अजूनही नेमकी रक्कम जाहीर केलेली नाही आहे, पण विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा दिवाळी बोनस
प्रत्येक लाभार्थ्याला 1,500 पर्यंतचा दिला जाणार आहे. ही रक्कम तुमच्या नियमित मासिक हप्त्यापेक्षा वेगळी असेल. तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता सोडून तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे. सो हा बोनस म्हणजे बहिणींना दिवाळीसाठी खरेदी करण्यात आणि सण उत्साह साजरा करण्यात मदत करणे हा आहे. ही आर्थिक मदत नाही तर हा सरकारचा त्यांच्याप्रती असलेला आदर आहे. तुम्ही विचाराल की 48 तासात पैसे जमा झाल्यावर हे तुम्हाला कसे कळेल? त्यासाठी सोपे मार्ग आहे. तुमचा मोबाईल नंबर बँकेला लिंक जो असेल त्याला तुम्हाला SMS येईल. SMS वर तुम्हाला ती रक्कम आल्याचे समजेल किंवा तुम्ही ऑनलाईन स्टेटस बघू शकता. ऑनलाईन स्टेटस बघण्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा लाभार्थी क्रमांक जर टाकला तर तिथं तुम्हाला पेमेंट स्टेटस दिसेल आणि त्या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुलचा तुम्हाला मेसेज दिसेल. पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज दिसल्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा झालेले असणार आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन तपासणी जमत नसेल, तुम्हाला जर समजत नसेल की ऑनलाईन आलेत का नाही, तर तुम्ही तुमच्या जवळच्या ATMमध्ये जाऊन देखील हे चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही पासबुक अपडेट करून घ्या. आणि लक्षात ठेवा, पुढचे 48 तास हे खूप महत्त्वाचे आहे. सरकारने जिल्हा स्तरावर सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिलेत की दिवाळीपूर्वी हा बोनस कोणत्याही परिस्थितीत वितरित झाला पाहिजे. आणि दिवाळी आता येऊ घातलेली आहे, त्यामुळं पुढच्या 48 तासामध्ये तुमची रक्कम ही जमा होणार आहे. जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्या त्वरित पूर्ण करा. विशेषतः ज्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंक नाही आणि त्यांची शेवटची संधी दिली जात आहे, त्यांना ही शेवटची संधी दिली जाते. जर 48 तासात तुमचा बोनस जमा झाला नाही तर घाबरू नका. याचा अर्थ तुमच्या KYCमध्ये काहीतरी त्रुटी आहे, कागदपत्रांमध्ये त्रुटी आहे. अशा परिस्थितीत त्वरित तुमच्या अंगणवाडी कार्यकर्त्याशी किंवा ग्रामपंचायतीशी तुम्ही संपर्क साधा. तुमचा हप्ता जमा होऊन जाईल. त्यामध्ये अजिबात घाबरण्याची काही गरज नाही. चुकीच्या माहितीपासून सावध राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, बाजारात अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. कोणी म्हणेल की फॉर्म परत भरावा लागेल, तर कोणी म्हणेल की तुम्हाला जास्त बोनस मिळेल. अशा कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. फक्त योजनेच्या अधिकृत वेबसाईट आणि या चॅनलवर मिळणाऱ्या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, ही योजनेतले टप्प्याटप्प्यातून पैसे येणार आहे. सो तुम्ही या व्हिडिओला, जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, व्हिडिओला लाईक करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सो त्यांना देखील हप्त्यामध्ये येणाऱ्या अडचणींचं सोल्युशन मिळेल. आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आत्तापर्यंत तुम्ही या दिवाळी बोनस संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती पाहिली. हा बोनस केवळ काही रुपयांची मदत नाही, तर माझ्या लाडक्या बहिणींना दिवाळीसारख्या मिळालेला एक मोठा आधार आहे. ॲक्च्युअली मी तुम्हाला संपूर्ण माहितीचा एक छोटासा सारांश देतो. पहिली गोष्ट, दिवाळी बोनस मंजूर झाला आहे आणि तो पुढील 48 तासात जमा होण्यास सुरुवात होईल. दुसरी गोष्ट, KYC आणि DBT सक्रिय करणं आवश्यक आणि अनिवार्य आहे. तिसरी गोष्ट, 48 तासात पैसे आले नाही तर घाबरायचं नाही आहे, फक्त तुमचं बँक आणि आधार स्टेटस तपासायचं आहे. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो, या योजनेबद्दल सोशल मीडियावर खूप अफवा पसरत असतात. अनेक लोक तुम्हाला चुकीचे फॉर्म भरण्यास सांगतील, तुमचा बोनस वाढवून देतो असं आमिष दाखवतील. त्या आमिषाला कधी बळी पडू नका. सरकार कोणत्याही खाजगी व्यक्तीमार्फत अतिरिक्त पैसे मागत नाही किंवा फॉर्म भरून घेत नाही. तुमचा सर्व व्यवहार हा अधिकृत पोर्टलवर किंवा बँकमार्फतच होतात. तुमच्या बँक खात्याची माहिती कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या मेहनतीचे पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही तुमची आहे. अंतिम मार्गदर्शन, तुम्हाला ज्या बहिणींना अजूनही योजनेत नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी केवळ मोठी संधी आहे. तुम्ही या दिवाळी बोनसचा अनुभव घेतला तर तुम्हाला योजनेचं महत्त्व कळेल. तुमच्यापैकी अनेकांचे प्रश्न आहेत, माझा KYC कसं तपासू, माझं DBT सक्रिय आहे की नाही कसं पाहू. यासाठी आम्ही आमच्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड खाली डिस्क्रिप्शनमध्ये करत आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि तर मित्रांनो,
दिवाळी बोनसची ही सर्वात जलद आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असल्यास लगेच व्हिडिओला मोठा लाईक करा. ही बातमी तुमच्या सर्व मित्रमित्रांना, नातेवाईक, सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. तुमच्या मनात अजूनही काही शंका असतील तर त्या शंका खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन जवळ असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत ही अत्यंत उपयुक्त माहिती, उपयुक्त बातम्या हे आम्ही पोचवत असतो. आणि म्हणूनच तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि लाडक्या बहीण योजनेचे 6,000 रुपये रक्कम लवकरच तुमच्या खात्यात जमा होतील, त्याबद्दल निश्चिंत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.